डायबिटीज. मी ह्या व्हिडिओत एक गोष्ट सांगणार. डायबिटीजविषयी लोकांचा खूप गैरसमज असतो की लोकांना असं वाटत असतं की फक्त गोड खाल्ल्याने डायबिटीज होतं. ॲक्च्युली गोड खाण्यापेक्षाही दुसरं एक महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे डायबिटीज होतो. आणि ते म्हणजे ती एक चेन आहे, असं एक सायकल आहे. त्या सायकलमध्ये जर माणूस अडकला तर त्याला डायबिटीज होण्याचे खूप खूप जास्त चान्सेस वाढतात. डायबिटीज नाही तर हार्ट डिसीज, सर्व टाईपचे क्रोनिक डिसीज, इवन कॅन्सरचे पण खूप जास्त चान्सेस वाढतात. बी पी परत आर्थरायटिस या टाईपचे क्रोनिक डिसीज त्याला होतात. आणि ती कोणती चेन आहे ज्या किंवा सायकल आहे ज्यात माणूस अडकतो आणि कशा पद्धतीनं अडकतो हे मी ह्या व्हिडिओत एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातून कसं बाहेर पडायचं ते पण सांगणार आहे. ते म्हणजे की एक ज्यावेळेस माणूस तळलेले येतात. एक सोप्या भाषेत सांगतो की ज्यावेळेस माणूस माणसाच्या बॉडीत फ्री रॅडिकल्सचं प्रमाण खूप जास्त वाढलं आणि त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स कमी पडले तर त्या माणसाच्या बॉडीमध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो. आणि ज्यावेळेस ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस तयार होतो त्यामुळे इन्फ्लेशन वाढतं आणि इन्फ्लेशन वाढलं म्हणजे बॉडीत आतमध्ये सूज येते आणि बॉडी फॅट स्टोरेज करायला चालू करते. आणि बॉडीने फॅट स्टोरेज चालू करते. सुरुवातीला पोटाच्या आजूबाजूला फॅट स्टोरेज चालू करते आणि एकदा फॅट स्टोरेज चालू झालं का तर त्यामुळे परत म्हणजे एक दुष्यचक्रात तिथंच माणूस त्या सायकलमध्ये अडकला जातो की एकदा फॅट बॉडीवर वाढलं की इन्सुलिन रेजिस्टन्स तयार होतो. इन्सुलिनचं पँक्रियासचं काम खूप वाढतं आणि त्यांना तरी पण काम जास्त करून पण रिझल्ट तर म्हणावं असं येत नाही, कारण बॉडीवर फॅट वाढल्यामुळे ते फॅट सेल इन्सुलिनला रेजिस्टन्स करत असतात. आता ह्या सायकलमध्ये पुढे जाऊन माणूस ओव्हरवेटमध्ये जातो. त्यानंतर ते कॉन्सिक्वेन्स अजून जास्त वाढतात. त्याच्यानंतर मग ओबेसिटी येते. त्याच्यानंतर मग डायबिटीज येतो आणि ही सायकल अजून वाढते. मग अशा वेळेस अजून म्हणजे जे न खाता पिता किंवा ज्या गोष्टीमुळं हे फ्री रॅडिकल्स वाढतात त्यांनाही पण केलं. आता त्या माणसाने किती डाएट सुधारवली तरी त्याची बॉडी फ्री रॅडिकल्स जास्त तयार करणार आहे. आणि कशामुळे फ्री रॅडिकल्स जास्त बॉडी तयार होतं ते पण मी सांगतो. पण आता त्या माणसाने कितीही चांगलं डाएट फॉलो केलं तरी त्याचं एक मेटाबॉलिझम पण बिघडलेलं आहे, गट हेल्थ पण बिघडलेली आहे. वरून पोटाच्या आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणात चरबी पण चढली. त्याच्यामुळे फ्री रॅडिकल्स अजून वाढणार. इन्फ्लेशन काही कमी होणार नाही, इन्फ्लेशन वाढतच जाणार. आता ह्या सायकलमध्ये मध्ये माणूस अडकण्याचं सगळ्यात महत्त्वाचं सुरुवात आहे की तळलेले पदार्थ खाणे, मैदा खाणं किंवा जे गहू तांदूळ हे गव्हावरचं जे कवर असतं ते काढल्यानंतर किंवा मैदा तयार होतो तो मैदा किंवा गहू चाळून चपाती करणं किंवा पॉलिश केलेलं तांदूळ वापरणं किंवा त्यापासून बनवलेले जे पण सगळे पदार्थ आहेत, मैद्यापासून बनवलेले जे पण ब्रेड, बटर, पाव वगैरे हे पदार्थ आहेत, तळलेले पदार्थ, हे सगळ्यात जास्त फ्री रॅडिकल्स तयार करतात. आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्री रॅडिकल्स तयार करतात की माणसांचे थोडेफार जरी अँटीऑक्सिडंट्स घेतले. आता फ्री रॅडिकल्सच्या विरोधात अँटीऑक्सिडंट्स काम करतात आणि त्याला न्यूट्रलाइज करतात. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा माणूस थोडीफार एक्सरसाइज करेल, वॉकिंग करेल, त्याच्यामुळे सुद्धा फ्री रॅडिकल्स ला न्यूट्रलाइज करता येतं. परंतु ज्या वेळेस आपण खूप जास्त प्रमाणात फ्री रॅडिकल्स तयार करतो की बॉडीला मॅनेजच होत नाही ना, वॉकिंग थोडंसं एक्सरसाइज पण करून नॉर्मल एक्सरसाइजनी आणि नॉर्मल अँटीऑक्सिडंट बॉडी डाएटमध्ये जरी असले आपल्या आणि थोडंफार फायबर पण डाएटमध्ये आणि नायट्रिक ऑक्साईड पण आहे डाएटमध्ये. ॲक्च्युली नायट्रिक ऑक्साईड, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि एक्सरसाइज हे फ्री रॅडिकल्सला कमी करण्याचं खूप चांगलं काम करतात. पण एक एज वाढल्यानंतर हे फ्री रॅडिकल्सला कंट्रोल करणं खूप मुश्किल होतं. सगळ्यात चांगली गोष्ट अशी की फ्री रॅडिकल्स ज्या गोष्टीमुळे वाढतात तर त्याच कंट्रोलमध्ये केल्या तर आणि अँटीऑक्सिडंट, फायबर युक्त आहार आणि नायट्रिक ऑक्साईड आणि एक्सरसाइज
नायट्रिक ऑक्साईडचं डाएट. तर ह्या ज्या गोष्टी आपण आहारात सामील केल्या आणि एक्सरसाइज केली तर प्री रॅडिकल्सला कंट्रोल करू शकतो. आणि प्री रॅडिकल्स सगळ्यात जास्त वाढतं कशामुळे म्हणजे आता सांगितलं पाहिजे रिफाईंड कार्बोहायड्रेट, शुगर आणि तळलेले पदार्थ. आता काही असे पदार्थ आहेत ना की जे तिन्हींचं एकत्र कॉम्बिनेशन होऊन जातं. जे बेकरीचे प्रोडक्ट आहेत किंवा शंकरपाळे आपण घरी बनवतो ते, त्यात मैदा पण आला, साखर पण आलं, वरून आपण तळतोय. मग अशा टाईपचे जेवढे पण प्रोडक्ट आहेत बेकरी म्हणा, स्वीटच्या दुकानात भेटतात ते, किंवा रोडवर जे ब्रेडवर बरोबर आपण जे पण काही खातो ते त्या प्रोडक्टमध्ये पण स्ट्रीट फूडमध्ये पण हे स्ट्रीट फूड खाल्ल्याने सुद्धा फ्री रॅडिकल्स खूप जास्त तयार होतात. आणि नंतर माणसं जसे एज वाढतं ते तसं फ्री रॅडिकल्स पण वाढतात, कारण त्यावेळेस अँटीऑक्सिडंट पूर्ण व्यवस्थित काम करू शकत नाही, मूवमेंट पण बॉडीची कमी झालेली असते आणि फ्री रॅडिकल्स जास्त वाढतात. तर हे म्हणजे ही जर तुमच्या लक्षात जर आली ही सायकल की कसं माणूस त्याच्यात अडकत जातो आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं, तर याच्यातून बाहेर पडायचं जर झालं तर फ्री रॅडिकल्स अजून वाढवणारी एक गोष्ट आहे की प्रदूषण. जर धूळ आणि धूर हे प्रदूषण दोन्ही हे पण फ्री रॅडिकल्स वाढतात. आणि जे दुपारचं कडक ऊन असतं त्याच्यात गेल्याने सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात. स्ट्रेस, झोप पूर्ण न होणे, ताणतणाव यामुळे सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात. वय वाढल्यामुळं सुद्धा फ्री रॅडिकल्स वाढतात. आणि फ्री रॅडिकल्स वाढल्यामुळं सुद्धा वय स्पीडनी वाढतं, बायोलॉजिकल एज स्पीडनी वाढते. ती एक सायकल आहे आणि ती सायकल आपण ब्रेक पण करू शकतो जर आपण जास्त फायबरयुक्त आहार घेतला, ज्याच्यात अँटीऑक्सिडंट्स आहेत, नायट्रिक ऑक्साईड आहे. आता मी हे नाव सांगतो आहे पण तुम्हाला याची हे जर नाव तर जर तुम्ही गुगलवर टाईप केलं तर तुम्हाला त्यांची लिस्ट भेटेल की कोणत्या गोष्टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त आहे, फायबर जास्त आहे, नायट्रिक ऑक्साईड जास्त आहे, कोणत्या गोष्टींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी जास्त आहे. तर ते जे जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गोष्टी खायच्या नसतात, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले गोष्टी खायच्या. आणि जर एवढंच जर काही स्वतःशत करायची नसली तर नॅचरल गोष्टी खा आणि तळले म्हणजे म्हणण्यापेक्षा कमीत कमी तेलाचा वापर करा. कारण आता जे तेल आहे आपल्या घरात जे वापरलं जातं तेल, त्यात ओमेगा 6चं प्रमाण खूप जास्त असतं. ओमेगा 6 आणि ओमेगा 3 यांचा रेशो तेलामध्ये दोन्ही असतात. तर त्यांचा रेशो 1:1 पाहिजे की 1:1च्या आसपास कुठंतरी पाहिजे, जास्त डिफरन्स नको आहे. पण ओमेगा 6 आपल्याकडे सगळं खूप जास्त असतं, खूप एवढं जास्त प्रमाणे 1:1 रेशो पाहिजे. तर ते प्रत्यक्षात 1:50, 60, 70पर्यंत असतो. फक्त ऑलिव्ह ऑइल हे एक ऑइल आहे की ज्याच्यात 1:1 रेशो असतो, पण ऑलिव्ह ऑइल खूप महाग आहे. आणि जरी कोणतं पण तेल तळलं तर एक जास्त हीट केल्यानंतर किंवा रियूज केल्यानंतर त्याच्यामुळं रियूज करून वापरल्यानंतर त्याच्यात काही केमिकल असे रिॲक्शन होतात आणि जे कार्ब आहेत हे रिफाईंड कार्ब ते पण हीट केले करून प्रोडक्ट बनवले, प्लस त्याच्यात साखर पण टाकलेली, तर ते ॲक्च्युली इन्फ्लेशन वाढणार. इन्फ्लेशन वाढलं तरी पण फ्री रॅडिकल्स वाढते. इन्फ्लेशन म्हणजे ॲक्च्युली बॉडीला आतून सूज येते. जसे बाहेरून एका ठिकाणी आपल्याला लागल्यानंतर सूज येते ती झाली बाहेरची सूज समजायसाठी, पण ज्यावेळेस बॉडीच्या आतून ज्या सूज येते बॉडी पार्ट्सला तर ती खूप घातक आहे. कारण त्यामुळे बॉडी पार्ट्स जे आहे ना पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. आणि त्यांनी जर पूर्ण क्षमतेने काम नाही केलं तर मग हे क्रोनिक डिसीज इझिली होतात. म्हणजे सपोज लिव्हरनी किडनी की हे जे अतिमहत्त्वाचे बॉडी ऑर्गन्स आहेत किंवा पेनक्रियाज जिथं इन्सुलिन तयार, असे छोटे आणि मोठे सर्वच आहेत की जिथं कुठं सूज आली तर ते पूर्ण क्षमतेने काम करू शकणार नाही आणि वेगवेगळ्या टाईपचे आजार होऊ शकतात आणि हे क्रोनिक डिसीज हळूहळू डेव्हलप होतात बॉडीमध्ये. तर मला वाटतं आता तुम्हाला समजलं असेल की ना की ही एक सायकल आहे आणि ह्या सायकलमधून ही सायकल कशी ब्रेक करायची. तुम्हाला पण थोडंफार सर्च करावं लागेल कोणते पदार्थ तुम्ही खायचे, कोणते नाही खायचे. तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर काय खायचं, नॉन व्हेजिटेरियन असेल तर काय खायचं. आता जे पदार्थ आता नॉन व्हेज किंवा दूध, अंडी याच्यात फायबर नसतं. याच्यामुळे त्यांच्यात ते खाल्ल्यामुळं सुद्धा फ्री रॅडिकल जास्त तयार होतात. किंवा अति जेवण केलं, खूप जास्त जेवण केलं एखाद्या दिवशी, त्यामुळे पण फ्री रॅडिकल्स
खूप वाढतात. आता याच्यात सिम्पलमध्ये ना, जर कोणाला फ्री रॅडिकल्स इझिली कमी करायचे असतील तर काय खायचं नाही खायचं ते जर कळलं, त्याच्यानंतर एक सिम्पल ट्रिक अशी की जेवल्यानंतर अर्ध्या तासाने जर एक थोडंसं वॉकिंग केलं, दुपारच्या जेवल्यानंतर जर सगळं अर्धा तास दुपारचं जेवण झालं त्याच्यानंतर अर्ध्या तासाने 10 मिनटाचंच वॉकिंग केलं, 5 ते 10 मिनटं, तरी पण फ्री रॅडिकल्स खूप कमी होतात. तिथं आपल्याला काही आपण खात पित नाही, फक्त वॉकिंग केल्याने सुद्धा फ्री रॅडिकल्स कमी व्हायला खूप मदत होते. त्याच्यानंतर जे रात्रीचे जेवण आहे त्याच्यानंतर पण अर्धा पाऊण तासाने जर वॉकिंग केली त्यावेळेस तुम्ही थोडी जास्त वॉकिंग करू शकता. तर त्यावेळेस पण त्या वॉकिंगनी सुद्धा फ्री रॅडिकल्स खूप जास्त वाढतात. आता दुपारचं जेवण केलं आणि तसंच एखादा ऑफिसमध्ये बसलेला आहे, तसंच तो टेबलावर जेवला आणि तिथंच काम चालू केलं त्याने, तर तिथं फ्री रॅडिकल्स खूप जास्त वाढणार आहे. किंवा रात्रीचं जेवण हेवी केलं आणि त्याच्यानंतर लवकर झोपून घेतलं तर इथं पण फ्री रॅडिकल्स खूप वाढणार आहे, इन्फ्लेशन वाढणार आहे, फॅट वाढणार आहे, सगळंच वाढणार आहे आणि एक सायकलमध्ये माणूस अडकणार आहे. हे दुष्टचक्र म्हणू शकतो आपण मराठीमध्ये. तर हे आपण ब्रेक करू शकतो खाण्यापिण्याचे पथ्य प्लस एक्सरसाइज. आता सगळ्यांना एक्सरसाइज पॉसिबल नाही आहे, तर मी सिम्पल वॉकिंग जर केली ह्या 2 टायमाला खाल्ल्यानंतर दोन्ही वेळेस जर वॉकिंग केली जेवढी शक्य आहे तेवढी, त्यानेसुद्धा फ्री रॅडिकल्स खूप कमी. अजून एक शॉर्टकट आहे की जेवण केल्यानंतर अर्धा तासाने, अर्धा पाऊण तासाने, 1 तासाने बरेचसे लोक चहा पितात. तिथं तो चहा जो आपण दुधाचा चहा पितो त्याच्याऐवजी जर कोणी आल्याचा चहा पिलं किंवा नॅचरल पद्धतीने एखादा चहा बनवला, तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणता पण बनवा, हळदीचा चहा बनवा, आल्याचा चहा बनवा किंवा आवळ्याचा चहा बनवा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. मी अजून काही चांगले व्हिडिओ टाकू इच्छितो, तर मला बघायचं की जर चांगला रिस्पॉन्स आला तर तेवढंच एक चांगलं वाटतं. ठीक आहे, ठेवतो.